अपॉइंटमेंट शोधत होते तेव्हा मला ऑलमोस्ट 1.5 महिन्यानंतर अपॉइंटमेंट भेटलेली. सो मी प्रिटी शुअर होते की आज फोन केल्यावर निदान 1 महिन्याची तरी अपॉइंटमेंट भेटेल. त्यामुळे मग मी ना अवॉइडच करते की काय यार टॅबलेट वगैरे खाऊन किंवा बॉडी स्वतः रिकवर होते तेवढ्या टाईममध्ये. सो मी तरी पण एक चान्स देऊन बघूया म्हटलं, कारण यावेळी माझी तब्येत जरा जास्तच खराब आहे. ऑब्वियसली घरी गेल्यावर शेअर करेन, कारण मी शुअर नाही आहे की माईक म्हणजे या हेडफोनच्या माईकमधून आवाज कसा येते काय येतो. बाकी तुम्हाला मी अपडेट्स घरी गेल्यावरती स्टे ट्यून्ड टू व्हिडिओ. बाय. तर हा व्हिडिओ घरी आल्यानंतर जेव्हा ऐकलं तेव्हा मला असं रिअलाईज झालं की माझा काहीच आवाज व्यवस्थित रेकॉर्ड नाही झाला. उलटं बाकीचे जे तिथे बोलत होते त्यांचा आवाज जास्त मोठ्याने येत होता. सो मला वाटलं म्हणून मी इकडे व्हॉइस ओव्हर देते. ओके, सो मी तुम्हाला सांगत होते ॲक्च्युली की मी आता वेट करते आणि मी पूर्ण कॉन्व्हर्सेशन जर्मनमध्ये केलं आणि आय डोंट नो मी कसं काय केलं, बट केलं. आणि इथे वेट करायच्या आधी त्यांनी माझ्याकडून एक फॉर्म भरून घेतला जो की कन्सेंट फॉर्म होता. म्हणजे मी परमिशन देते डॉक्टरांना मला ट्रीट करायला, दॅट्स इट. तर काल ॲक्च्युली मी संध्याकाळी क्लिनिकमध्ये मला फार उशीर झाला आणि त्याच्यानंतर मला बस मिळाली नाही. म्हणजे ॲक्च्युली 7-8 वाजल्यानंतर ना की बसची फ्रिक्वेन्सी कमी होते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आत्ता सकाळी म्हणजे जेवढे वर्किंग आवर असतात ना त्यातून म्हणजे 10-10 मिनिटाला बसेस असतात, पण तेच मग संध्याकाळी 8 नंतर वगैरे मग त्या फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी होते. त्यामुळे मला बस पण लेट मिळाली, मला घरी यायला वेळ झाला आणि मी एवढी थकलेले, मला जेवण पण बनवायचं होतं. सो मी म्हटलं माझ्यात एनर्जीच नाही आहे आता शूट वगैरे करायची. मग म्हटलं आपण आज दुसऱ्या दिवशी करूया. मग मी सकाळी उठले, आवरलं आणि मग आता म्हटलं ठीक आहे आपण करूया शूट. सो आता क्लिनिकचा एक्सपिरियन्स ॲक्च्युली तर मी म्हणजे ओव्हरऑल मी तुम्हाला पहिला सांगेन की ओव्हरऑल इट वॉज गुड. थोडेसे प्रॉब्लेम झाले बट त्या प्रॉब्लेम्समुळं अपॉइंटमेंट अवॉइड करणं किंवा अंगावर काढणं जे काय होते ते सगळं इट्स नॉट अ गुड थिंग. आणि मी पण हे केलं नसतं, पण असं झालं की मला ॲक्च्युली ॲसिडिटीचा प्रॉब्लेम पहिल्यापासून आहे. सो इन्यामध्ये तर म्हणजे एक महिन्यातून 1-2दा तरी मला ॲसिडिटी व्हायचीच. आणि म्हणजे मग मी एखादी टॅबलेट वगैरे म्हणजे रँडम खूप असं एकदम 5-6 दिवस ॲसिडिटी राहिली असं कधीच नाही झालं. आणि इकडे आल्यापासून तर ॲसिडिटी ऑलमोस्ट बंदच झालेली. मला कधीच म्हणजे खूप खूप जास्त फरक पडला माझ्या ॲसिडिटीमध्ये. आय डोंट नो कसं काय वगैरे वगैरे. पण आता 3-4 दिवस झालं आणि ॲसिडिटीमध्ये पण प्रकार. आता माझं यावेळी डोकं दुखत होतं, भयानक डोकं दुखलं. म्हणजे लिटरली मला असं वाटायला लागलेलं की यार मला घरी जायला पाहिजे म्हणजे इंडियाला परत. पण मग म्हटलं की एकदा डॉक्टरला बघूया दाखवून वगैरे आणि मग काय म्हणतात लेट्स सी. पण डॉक्टरच्या बाबतीत पण शुअर नव्हते, कारण जेव्हा पहिल्यांदा म्हणजे तेव्हा मी व्हिडिओज वगैरे शूट नव्हते करत आणि तेव्हा ॲक्च्युली माझ्या हेल्थला इश्यू झाला आणि तो गायनॅक रिलेटेड होता. म्हणजे नॉर्मल डॉक्टरला दाखवून चालणार नव्हतं आणि मला गायनॅकला दाखवायचं होतं. बट मला अपॉइंटमेंट भेटत नव्हती अँड दॅट वॉज माय फर्स्ट टाईम की मी जर्मनीमध्ये पहिलाच डॉक्टर शोधते आणि तो पण म्हणजे डायरेक्ट गायनॅक, असं नाही की हाऊस आस्ट वगैरे. मग गायनॅकला म्हणजे अपॉइंटमेंट वगैरे सगळं ते करण्यात लिटरली म्हणजे 1-1.5 महिना गेला माझा. तर मग तोपर्यंत थांबू शकत नव्हते. जेव्हा एक्स्ट्रीम मला त्रास होत होता तेव्हा मग माझ्या रिलेटिव्समध्ये पण एक गायनॅक आहेत, त्यांच्याशी बोलले. त्यांनी मला सांगितलं की असं असं म्हणजे थोडेफार घरातले रेमेडीज सांगितले, थोडासा टाईम दे बोलले वगैरे वगैरे. मग ते सगळं केलं. मग ते म्हणजे मी घरीच बरी झाले 5-6 दिवसांमध्ये.
पण मग त्याच्यानंतर माझ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीला मी ऑलरेडी सांगितलेलं की असं असं मला अपॉइंटमेंट भेटत नाही आहे आणि मला त्रास होतोय. तर मग ते पण म्हणजे ट्राय करत होते. म्हणजे इकडे एक हे आहे की तुम्हाला जर स्वतःला अपॉइंटमेंट भेटत नसेल तर तुम्ही डिरेक्टली हेल्थ इन्शुरन्स कंपनी जे काही आहे तुमची त्यांना तुम्ही कॉल करा आणि त्यांना तुम्ही सांगू शकता की असं असं प्रॉब्लेम आहे आणि प्लीज हेल्प मी आउट फॉर दिस थिंग. तर त्यांना मी सांगितलंच होतं. मग मला ऑलमोस्ट 1 महिन्यानी बहुतेक मला अपॉइंटमेंट भेटली. तोपर्यंत म्हणजे मला काहीच त्रास नव्हता तेव्हा, म्हणजे मी ऑल ओके होते. पण मी म्हटलं रिस्क कशाला घ्यायचं, आता भेटलीच आहे अपॉइंटमेंट, सगळं जाऊ दे, ॲटलिस्ट मी रजिस्टर होईन तिकडे. म्हणजे नेक्स्ट टाइम जर मला काही गरज लागली तर मी जस्ट एक कॉल करेन, कारण एक्झिस्टिंग पेशंट्सना लगेच अपॉइंटमेंट भेटते आणि ते जर तुम्ही नवीन असाल तर मग खूप टाइम जातो. म्हणून मग मी गेले आणि मग माझं नॉर्मल चेकअप झालं. ते सुद्धा डॉक्टर खूप छान होते तिथे. म्हणजे ती रिसेप्शनिस्ट त्यांची वाईफच होती, ते एक भारी. तर ते दोघे पण चांगले होते. त्यांनी व्यवस्थित चेकअप केलं, सगळं मला सांगितलं की का होतंय, कसं होतंय वगैरे, आणि तू आत्ता एकदम व्यवस्थित आहेस असं सगळं सांगितलं. आणि इट वॉज ओके, म्हणजे ती चांगलं व्यवस्थित होतं. आणि त्याच गोष्टीमुळे मी यावेळी घाबरले म्हणजे मला असं वाटलं की काय उपयोगच नाही आहे, मी अपॉइंटमेंट घ्यायला फोन करणार. आणि बेसिकली हाऊस आर्टची अपॉइंटमेंट भेटणं तेवढं डिफिकल्ट नाही आहे, पण तरी पण आहेच म्हणायचं. कारण जर नवीन पेशंट आहे तुम्ही आणि पहिल्यांदा जाणार आहे तर मग नाहीच घेत, कारण इकडचे डॉक्टर्सचे वर्किंग आवर्स जे असतात ते कमी असतात, त्यामुळे मग मे बी नाही बोलतात ते. मग मी पण हे 3-4 कॉल केला 4थ्या डॉक्टरला. आणि मग ती रिसेप्शनिस्ट बोलली की म्हणजे मी ऑफिसमध्ये होते, पहिली गोष्ट तर मग मी करणारच नव्हते, पण मला खूपच त्रास व्हायला लागलेला. म्हणजे मी माझ्या घरातल्या टॅबलेट्स घेऊन पण ते जर कमी येत नाही तर मग मला वाटलं की थोडंसं रिस्की वाटतं हे, आपण जाऊन येऊया एकदा. तर मग मी गेली, मी कॉल केला आणि मग त्यांनी बोलले की ठीक आहे तू ये 5:30ला. मला कळायचंच बंद झालं की म्हणजे ठीक आहे अपॉइंटमेंट भेटणं एक वेगळी गोष्ट, ज्या दिवशी कॉल केलाय त्याच दिवशीची अपॉइंटमेंट भेटणं म्हणजे सोने पे सुहागा काइंड ऑफ थिंग आहे. मग मी तिला बोलले की मी ऑफिसमध्ये आहे सध्या आणि माझं ऑफिस आहे 3पर्यंत. मग ती बोलली काय प्रॉब्लेम नाही, आम्ही म्हणजे 6पर्यंत आहोत, तू 5:30ला ये म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, कारण म्हणजे जरी मी ऑफिसमध्ये होते आणि ते क्लिनिक जे आहे ते इथं माझ्या घराच्या थोडंसं जवळ आहे, तर मग मी म्हटलं तेवढ्यात तर मी पोचूनच जाईन. तर मग मी डिसाईड केलं की आपण ऑफिसमधूनच तिकडे क्लिनिकला जाऊ. मग मी तशीच गेली काल. आणि ती अपॉइंटमेंटसाठी नंबर वगैरे हे कसं भेटते सांगतं. आपल्याकडे ॲप असतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ स्टुडंट नाही, इथे सगळ्यांचाच हेल्थ इन्शुरन्स असतो आणि हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करणारे कंपनीज असतात, खूप सारे आहेत. त्यातली माझी आहे डाक हेल्थ इन्शुरन्स, ते पब्लिक हेल्थ इन्शुरन्स आहे. आणि हे मी चूज, म्हणजे मी जेव्हा माझं ब्लॉक अकाउंट केलं तेव्हाच हा हेल्थ इन्शुरन्स पण म्हणजे त्याच्यासोबतच हे झालं, म्हणजे मला दिलं. मग हे चांगलं आहे ॲक्च्युली, मी तर रेकमेंड करेन. हे खरोखर खूप चांगलं हेल्थ इन्शुरन्स आहे. हां, थोडंसं आहे एक्सपेन्सिव्ह कम्पेअर्ड टू अदर्स. म्हणजे माझे फ्रेंड्स आहेत ते €100 वगैरे भरतात महिन्याला, काहींचं 120 आहे, माझं 142 आहे. पण मी तुम्हाला सांगते पुढे कसं आहे हे. तर मग त्या हेल्थ इन्शुरन्स ॲपमध्ये जायचं, त्याच्यामध्ये आपला ॲड्रेस जो आहे तो ऑलरेडी सेट असतो. आपल्या ॲड्रेसच्या जवळपास म्हणजे 3-4 किलोमीटरच्या रेडियसमधले ते डॉक्टर्स आपल्याला सजेस्ट करतं. आता जर्मन बोलणारे डॉक्टर्स तर म्हणजे एकदम जवळ पण भेटून जातात, पण आपल्याला म्हणजे कसं आहे ऑलरेडी इंग्लिशमध्ये सांगणं हे थोडं टफ जातं की आपल्याला होतंय काय, कारण आपल्याला काय त्रास होतोय हे आपण सगळ्यात जास्त इझिली आपल्या मदर टंगमध्ये सांगू शकतो. त्यामुळे आपण तुम्ही पण कधी पण बघा, आपण डॉक्टरकडे गेलो ना की मोस्ट ऑफ द टाइम आपल्या मदर टंगमध्ये सांगतो की आम्हाला हे होतंय, हा त्रास आहे वगैरे वगैरे, आपण तेच प्रेफर करतो. सो आता त्यात हे इंग्लिशमध्ये सांगणं ऑलरेडी अवघड असते. मग त्यात जर तुम्हाला जर्मन सांगायला लागलं मग तर म्हणजे तुम्ही गिवअपच करता की रहने दो भाई, असं होते. कारण नॉर्मल जर्मन बोलणं, कम्युनिकेट करणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण मेडिकल टर्म्स किंवा दुखणं, बॉडी पार्ट्स हे ते वगैरे सगळं सांगणं किंवा तुमचे जे सिम्पटम्स आहेत हे सांगणं मग परत अवघड होते. म्हणून मग तिथे त्या हेल्थ इन्शुरन्सच्या ॲपमध्ये लिटरली एक ऑप्शन आहे की तुम्ही लँग्वेजचा फिल्टर लावू शकता आणि इंग्लिश स्पीकिंग डॉक्टर जे आहेत तुम्ही त्यांच्यापर्यंत रिच आउट करू शकता. तर मग मी केलं, फिल्टर लावला इंग्लिशचा आणि मग त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आले त्यातले 3-4 नंबर लावले आणि हा एक कॉल लागला. मग
कसं असतंय, डॉक्टर जरी इंग्लिश बोलत असले त्या हिशोबाने त्या ॲपवरती येतं, पण त्यांचे रिसेप्शनिस्ट जे असतात ते जर्मनमध्येच बोलतात. सो मी अपॉइंटमेंट घेण्यापर्यंत तर पूर्ण जर्मनमध्येच बोलले होते. भले ते तुटकं मुटकं असू दे, त्यांना कळून जातं तेवढं, पण मग मला अपॉइंटमेंट भेटली. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की डॉक्टर माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलतील, कारण ऑब्व्हियसली ते त्या फिल्टरमध्ये आले होते. सो आय थॉट ठीक आहे, रिसेप्शनिस्ट पर्यंत ठीक आहे सगळं. आणि मग मी गेले काल तिकडे क्लिनिकला पोहोचले. 5:30 मी करेक्ट तिकडे पोहोचले. आणि त्याच्यानंतर मग माझा मी फॉर्म वगैरे तो भरला. तो ऍक्च्युली फॉर्म भरला म्हणजे त्याच्यामध्ये माझं फक्त नाव आणि माझा कन्सेंट, की मी परमिशन देते डॉक्टरांना की मला ट्रीट करायला, म्हणजे माझं जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर. आणि बाकी सगळं म्हणजे तुमचं डेट ऑफ बर्थ वॉटेवर सगळं हे या कार्डवरून होतं. हे माझं हेल्थ इन्शुरन्स कार्ड आहे आणि हे कार्ड द्यायचं त्यांना, आणि हे फक्त स्कॅन होतं आणि तुमचे सगळे डिटेल्स त्यांच्याकडे जातात, आणि ते सगळे डिटेल्स त्या फॉर्मवर प्रिंट होतात आणि तुम्हाला फक्त सिग्नेचर करायचे असते. म्हणजे मला एवढं भारी वाटलं ती एक गोष्ट. सो ते झालं. त्याच्यानंतर मग मी वेट करत होते आणि मग मी डॉक्टरांकडे गेले. आणि मला असं कळालं की डॉक्टरांना जशी मला जर्मन येते तशी त्यांना इंग्लिश येते. सो मला काही कळायचंच बंद झालेलं. मी लगेच माझा गुगल ट्रान्सलेटर ओपन केला आणि मी जर्मनमध्ये पण सांगायचं ट्राय केलं. सायमल्टेनियसली मी त्यांना इंग्लिशमध्ये पण सांगत होते, कारण त्यांना थोडी थोडी इंग्लिश कळते. सो त्यांनी बोलले की तू ट्राय कर, आणि असं नाही की तुला जर्मन येत नाही तर तू जा उगाच माझा टाइम वेस्ट करू नको. ह्या बाबतीत जर्मन्स खरोखर काही काही खूप चांगले असतात. काही काही तुम्हाला भेटतील असे की म्हणजे ते असं तुम्हाला फील करून देतील की तुम्हाला कळेल. सो पण काही काही खूप जास्त सपोर्टिव्ह असतात. जसं की मला तर खूप चांगले लोक भेटतात जर्मन्स. सो ते डॉक्टर बोलले की काही प्रॉब्लेम नाही आहे, तू ट्राय कर, मी समजून घेतो. मग मी लहान मुलांसारखं ऍक्शन्स इंग्लिश जर्मन सगळं करून त्यांना फायनली म्हणजे मला सक्सेस भेटलं की हा बाबा मी सांगितलं यांना काय मला होतंय वगैरे. मग मी त्यांना सगळं सांगितलं, माझे सिम्पटम सांगितले. आणि बिकॉज मी मॅरिड आहे, माझी एज वगैरे, मग त्यांनी मला मागची हिस्ट्री पण विचारली की तू प्रेग्नेंट होतीस का, मग तुला बेबी आहे का वगैरे वगैरे. मग मी ते सगळं सांगितलं. आणि बिकॉज मला थायरॉइडची मेडिकल कंडिशन पण आहे तर ते पण त्यांना सांगितलं, कारण त्याच्यासाठी मी म्हणजे डेली मेडिकेशन आहे माझं, तर ते पण त्यांना म्हणजे मला प्रत्येक डॉक्टरला हे सांगावं लागतं. त्यांनी माझा बीपी वगैरे चेक केला, फिवर चेक केलं, दॅट्स इट. आणि त्यांनी मला सांगितलं की तू फिजिओथेरपी घे. त्यांनी मला फिजिओथेरपी सजेस्ट केली. म्हणजे मला थेरपिस्टकडे नाही पाठवलं, पण त्यांनी मला हे पेज दिलं. मला माहित आहे तुम्हाला कळणार, म्हणजे काही जणांना कळणार नाही ज्यांना जर्मन येत नाही, बट हे पेज दिलं. आणि त्यांनी मला सांगितलं एकतर युट्यूब किंवा गुगलवरती एर्गोटोपिया 20 मिनिटाचं एक्सरसाइज असतं ते कर, हे एक दिलं. त्याच्यानंतर ऍसिडिटीसाठी त्यांनी मला हे 2 पेज हे दिलंय, काय म्हणायचं त्याला, काइंड ऑफ मॅन्युअल, की म्हणजे याच्यात त्यांनी काय सांगितलंय की स्पायसी किंवा तळलेलं जास्त खाऊ नकोस, वॉर्म वॉटर पी, आणि काय बरं थंड पाणी जास्त पिऊ नको, आणि कॅफेन अवॉइड कर, कॉफी आणि वगैरे वगैरे ते सगळं अवॉइड कर. झालं. मग हेच सांगितलं. आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी टॅबलेट 2 सजेस्ट केल्या. मग मी सांगितलं की मी अशी अशी एक ऍसिडिटीची एक टॅबलेट ऑलरेडी घरी घेतलेली आहे. मग त्यांनी मला कोणती वगैरे विचारली. मग मी त्यांना गुगल करून दाखवलं ही. मग त्यांनी तो कंटेंट वाचला आणि मग ते बोलले की मी हेच सजेस्ट करणार होतो हाय डोसेसमध्ये, पण तू हीच कंटिन्यू कर. आणि कारण माझं बॅक पेन आणि माझं पाय, म्हणजे बॅक पेन म्हणजे मला इतकं भयानक होत होतं की म्हणजे लिटरली मी रडेन अशा पॉइंटला होते मी. पण मग त्यांनी एक टॅबलेट सजेस्ट केली, ती काइंड ऑफ पॅरासिटामॉलच होती. मग मी त्यांना सांगितलं की असं माझ्याकडे घरी पण पॅरासिटामॉल आहे. मग ती पण मी गुगल करून त्यांना दाखवलं. मग त्यांनी बघितलं आणि मग त्यांनी म्हटले ही ठीक आहे, पण मी तुला अजून एक देतो, त्याचा डोसेस थोडासा हाय आहे. मग त्यांनी ती एक टॅबलेट दिली आणि मग बाकी मग फिजिओथेरपी म्हणजे मला हे केलं, सजेस्ट केलं. आणि झालं. मग माझी अपॉइंटमेंट झाली आणि मग मी निघत असताना त्यांनी बाहेरपर्यंत आले सोडायला मला. आणि त्यांनी सांगितलं की मेडिकलला जेव्हा जाशील तू टॅबलेट घ्यायला तेव्हा पण ते कार्डच दाखव, म्हणजे हे कार्ड दाखव आणि याच कार्डवरून तू ते टॅबलेट्स घे, तू पैसे देऊ नकोस, असं त्यांनी सांगितलं मला. कारण इकडं कसं असतंय, तुम्ही हेल्थ इन्शुरन्स कार्ड दिला ना की तुम्हाला तिथे काहीच पे करायचं नसतं. म्हणजे कन्सल्टिंग तुमचं डॉक्टर अपॉइंटमेंट आहे ती कम्प्लीट फ्री असते. तिथे मी €1 सुद्धा दिला नाही. पण
तुम्हाला मेडिकल मधल्या ज्या गोष्टी आहे म्हणजे औषधं वगैरे जे घेतोय आपण त्याला पैसे द्यायला लागतात, पण इथे डॉक्टर मला म्हटले की तू त्याला पण देऊ नको, म्हणजे मे बी असेल त्यांचं काहीतरी. सो त्या डॉक्टरांनी अजिबात घाई नाही केली, म्हणजे मला येत नव्हतं, त्यांना समजायला थोडा वेळ चाललेला, त्यांनी काय बोलतायत ते मला समजायला थोडा वेळ लागत होता, बट स्टील त्यांनी अजिबात घाई नाही केली, एकदम व्यवस्थित सपोर्टिव्ह होते ते डॉक्टर, त्यांनी हेल्प केली प्रॉपर. आणि बाकी पण सांगितलं म्हणजे असं कर तसं कर, आणि मग त्यांनी बोलले की 2-3 दिवस बघ काय होतंय, आणि जर 2-3 दिवसांनी पण जर तुला कमी नाही वाटलं तर परत ये आणि आपण तुझं ब्लड टेस्ट करूया. ब्लड टेस्टला काय म्हणतात माहिती काय, ब्लूट टेस्ट ब्लूट टेस्ट बोलतात. आणि मग ठीक आहे. हां, आणि तुम्हाला माहिती आहे मी मला काय होतंय ना ते, तर म्हणजे भले ते इंग्लिश बोलत असतील तरी पण मी थोडेसे टर्म्स ना असे वाचून गेले होते की कशाला काय म्हणतात. तर बॅक पेनला र्युकेनश्मेर्चेन असं म्हणतात, आणि काय डोकेदुखीला कॉप्शमेर्चेन असं म्हणतात, आणि ऍसिडिटीला काहीतरी होतं ते मी विसरले, तो जरा वियर्डच वर्ड होता. आता हेल्थ कंडिशन लाईफ अपडेट इज की म्हणजे काल जेवढी मी डल होते त्याच्यापेक्षा आज बरीच बेटर आहे. डोकं थोडंसं दुखतंय, पण मला असं वाटते की मला कंटिन्यू चष्मा यूज करायला लागणार आहे. डॉक्टरची अपॉइंटमेंट थोडंसं गोष्टी आपल्यासारख्या नसतात, आपण जसं एक्सपेक्ट करतो तशा नसतात, पण फार काय अवघड पण नसते, इझिली तुम्ही जाऊ शकताय, सगळं स्मूथली होते, फक्त तुम्हाला कसं तरी करून कम्युनिकेट करायचंय. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.